चला आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊत आपण. ठीक आहे, कितवा क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 7. लॅपलास ऑफ e टू द पॉवर -2t इंटू cos t cos 2t cos 3t. एवढे फंक्शन्स आहेत बघा. ट्रिपल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलेले आहेत. तर याला कसं करायचं? पहिले पेअरिंग करायचं. ठीक आहे, फर्स्ट काय करायचं तुम्हाला? cos 3t cos 2t ह्याचं पहिला काय करावं लागेल तुम्हाला? एक्सपान्शन करावं लागेल. म्हणजे प्रोडक्ट टू सम फॉर्म्युला यूज करावा लागेल. मग काय आहे ते प्रोडक्ट टू सम फॉर्म्युला? सांगा. 1 बाय इथं इथं हेडिंग टाका बरं. युजिंग प्रोडक्ट टू सम फॉर्म्युला cos a cos b असेल तर काय फॉर्म्युला आहे? 1/2 इन ब्रॅकेट cos ऑफ a प्लस b प्लस cos ऑफ a मायनस b. करेक्ट. तर आता इथं हिअर मी काय करतो? डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये, म्हणजे फ्रॉम राईट टू लेफ्ट फंक्शन्स कन्सिडर करणार. पहिले कशाची पिअरिंग करणार आहे? या दोन फंक्शनला पिअरिंग करतो. मग हिअर ए ची किंमत किती? 3t, कारण की मोठा व्हॅल्यू कन्सिडर करतो ऍज अ ए. अँड बी ची किंमत 2t. सबस्टिट्यूट करायच्या मध्ये cos 3t cos 2t इक्वल्स टू 1/2 इन ब्रॅकेट cos ऑफ 3t प्लस 2t प्लस cos ऑफ 3t मायनस 2t. करेक्ट. तर हे 1/2 इन ब्रॅकेट cos किती येईल? 5t प्लस cos t येणार. आता हा कशाचा व्हॅल्यू झालाय? cos 3t cos 2t. बट आपल्याकडे एक्स्ट्रा टर्म अजून एक आहे. काय करावं लागेल? मल्टिप्लाइंग cos t ऑन बोथ साइड्स. बरोबर, cos t ऑन बोथ साइड्स. मग इथं cos t cos 3t cos 2t इक्वल्स टू 1/2 इन ब्रॅकेट cos 5t प्लस cos t. इथं काय मल्टिप्लाय करावं लागेल? cos t मल्टिप्लाय करावं लागेल. आता इथं 1/2 इन ब्रॅकेट cos 5t cos t येईल का मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर व्हॅल्यू? त्याच्यानंतर प्लस cos 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 स्क्वेअर. करेक्ट आहे. cos स्क्वेअर t cos स्क्वेअर t होणार इथं. ओके. आता इथं एल घेतो, बघू कसं आहे ते. हे 1/2 इन ब्रॅकेट इथं कोणता फॉर्म्युला लागेल? हेच फॉर्म्युला लागते का? ठीक आहे, डायरेक्ट मी फॉर्म्युला अप्लाय करतो. cos ऑफ काय ना 5t प्लस 2t आणि इथं मी कन्वर्ट करतो cos स्क्वेअर. सॉरी इथं काय करतो? कन्वर्ट करतो. आपल्याकडे स्क्वेअरचे कन्वर्जन सांगितलं होतं काल. काय आहे ते? cos स्क्वेअर थिटाचं 1 प्लस cos 2 थिटा म्हणजे 2t येईल, कारण की आपल्याकडे अँगल किती आहे? टीच्या फॉर्मॅट मध्ये डिवायडेड बाय 2. बरोबर का? तर इथं व्हॅल्यू किती राहणार? 1/2 इन ब्रॅकेट cos 60 प्लस इथं 1/2. ठीक आहे, एक टर्म आहे आणि दुसरा टर्म कोणता आहे? cos 2t डिवायडेड बाय 2. काय केलं मी? डिनॉमिनेटर सेपरेट करून टाकलं. ठीक आहे, आता आपण इझिली काय करू शकतो? याचं लॅपलास फाइंड आउट करू शकतो टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग लॅपलास ऑफ cos t cos 2t cos 3t मी अरेंज करून टाकलं. जे दिलेलं आहे क्वेश्चन त्याच फॉर्मॅट मध्ये अरेंज केलं. फर्स्ट सेकंड मध्ये असं काही नाही की पहिले 3t लिहायचं 2t. जे दिलेलं क्वेश्चन त्याच फॉर्मॅट मध्ये मी आणलो त्याला. ठीक आहे, तर काय येणार इथं? 1/2. आता मी लॅपलास मध्ये मल्टिप्लाय केला तर काय दिसणार तुम्हाला? cos 60. इथं 1/2 बाहेर येईल, लॅपलास ऑफ 1. हा स्टेप समजला का? सांगा बरं. हा स्टेप समजलं? काय केलं मी? लॅपलास मध्ये मल्टिप्लाय केलं, तर ह्याला लॅपलास
अप्लाय करावं लागेल, ह्याला पण लॅपलास अप्लाय करावं लागेल. बट ब्रॅकेटमध्ये 1/2 आहे, त्याला 1/2 कॉमन केलं. कसं काय? कारण की कॉन्स्टंट टर्म आहे. मग रिमेनिंग टर्म काय राहते इथं? लॅपलास ऑफ 1 राहते. करेक्ट आहे ना? असं येईल ना ते. लॅपलास ऑफ 1, 1/2. मग ह्याला 1/2 ला बाहेर काढलं तर काय राहणार? लॅपलास ऑफ 1 राहते. समजलं का? तर असं स्टेप म्हणजे तुम्ही पण हे शिकून घ्या, म्हणजे स्टेप वाढू नका. जिथं स्टेप्स कमी राहतात तिथं विनाकारण वाढू नका. कमी करा त्या स्टेप्सला. ठीक आहे? त्याच्यानंतर नेक्स्ट काय? प्लस अजून काय राहणार? इथं 1/2 बाहेर येईल का आता? इथं 1/2 बाहेर येईल. कारण की डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे. मग लॅपलास ऑफ काय राहणार? कॉस 2t. समजलं का स्टेप? शॉर्ट मध्ये केले. आता डायरेक्टली 1/2 इन ब्रॅकेट फॉर्म्युला कोणता लागल? कॉस 80 चा s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. याची किंमत किती? s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर प्लस 1/2. ह्याचं 1/s येते का? कारण की 1 चा किती येते? 1/s प्लस 1/2 येतं s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. Therefore 1/2 in bracket s divided by s square plus 36 plus 1 upon 2 s plus 1 by s divided by काय 4, 2 in bracket s square plus 4. तर हे कशाचं व्हॅल्यू आहे? कॉस ऑफ टी कॉस 2t कॉस 3t. आता आपलं लास्ट व्हॅल्यू काय आहे? तर काय अप्लाय करायचं तुम्हाला? शिफ्टिंग थेरम अप्लाय करावं लागेल, कारण की e टू दी पॉवर मायनस 80 च्या फॉर्मॅट मध्ये आहे. मग युजिंग फर्स्ट शिफ्टिंग थेरम, मग थेरम काय सांगते? लॅपलास ऑफ e टू दी पॉवर मायनस 80 एफ ऑफ टी असेल तर चेंज काय करावं लागेल? एफ बार ऑफ एस प्लस ए. तर हा तुमचा एफ बार ऑफ एस आहे. देअरफॉर लॅपलास ऑफ e टू दी पॉवर मायनस 2t कॉस टी कॉस 2t कॉस 3t. याची किंमत किती येईल? 1/2. आता डायरेक्टली मी काय करतो? चेंज करून टाकतो. ठीक आहे? ते लिहत बसत नाही ते. s2 s+3. ठीक आहे? काय लिहू इथं? s प्लस किती व्हॅल्यू आहे? 2 आहे. तर s प्लस 2, s प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 36 प्लस 1 अपॉन s प्लस 2 प्लस s प्लस 2 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट s प्लस 2. तर इथं मोठा ब्रॅकेट लागेल आपल्याला, कारण की इथं 2 मल्टिप्लिकेशन मध्ये. s प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4. हा झाला तुमचा रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे? लक्षात आलं कसं करायचं आहे? तर मी हे ट्रिपल फंक्शनचे घेतले नव्हते, तर याच्यामध्ये घेतलं. आता समजा फॉर एक्झाम्पल हा व्हॅल्यू दिला नसेल, एवढंच करायचं तुम्हाला. कोणतं? तर आन्सर कुठं फिनिश होते? समजलं ना? कसं म्हणजे क्वेश्चन्स कसे टॅकल करायचे? म्हणजे फर्स्ट शिफ्टिंग विचारलं तर हा वाला प्रोसेस, आणि ओनली फंक्शन दिलंय तुम्हाला तर इथपर्यंत करायचं. तर 2 क्वेश्चन्स मी कव्हर केले त्याच्यामध्ये. एक तर सिंपल वाला बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युलेस घेऊन आणि फर्स्ट शिफ्टिंग थेरम घेऊन. ठीक आहे? तर असेच कव्हर करत जाणार मी व्यवस्थित क्वेश्चन. ओके, अजून एक क्वेश्चन घेऊ.